सोलो फोटो कर लेते हैं। पहले फोटो करा लेकिन अच्छा है ना सोलो सरदा कोण आहे सांग ना भाई, बस काय आदेश दे. मारो मुख्यमंत्री साहेबांचं आगमन झालेलं आहे. प्रमुख पाहुण्यांचे आगमन होत आहे. बऱ्याच प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. महेशजी कोठारे येत आहेत, सचिनजी पिळगावकर येत आहेत आणि अशोक सराफ मामा सुद्धा येत आहेत. सगळ्यांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बोला था पहले मैडम 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 आपको साइड में होने महाराष्ट्र भूषण पुरस्कार मैडम साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्याला बरोबर 2 वर्ष पूर्ण झालेले. सगळ्यांच्या वतीने मी साहेबांना शुभेच्छा देतो, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करतो. मुझे जैसे कि हे माननीय मुख्यमंत्री अरे पैसे करूया आपण आणि मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी अशोक मामांचं सुद्धा स्वागत करावं पुष्पगुच्छ आणि शाल. आपले महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर म्हणजे आमच्या सगळ्यांचे मामा. साहेब थँक्यू. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी एकदम जाम साहेबांना विनंती करतो त्यांनी महेशजी कोठारे स्वागत करावं. मोबाईल मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी झी स्टुडिओचे उमेशजी बलसर यांचं जाम पूर्ण जाम.
मी साहेबांना विनंती करतो त्यांनी झी टॉकीज धन्यवाद साहेब. ये साइड से मोबाइल किधर अपना वाला धन्यवाद सर. मराठी इंडस्ट्री जिथं सुरू होते आणि जिथे संपते तर धर्मवीर मुक्कामपूर ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात, जगभरात प्रदर्शित होणार आहे. आपण सगळ्यांनी उभारून एक फोटो काढूया. थोडं पाठ थोडं नीचे धन्यवाद. धन्यवाद. पण मला वाटतं मैंने फिल्म देखी नहीं, लेकिन मैंने इतना सुना है आनंदी दीगे जी के बारे में, और खुशी होती है कि इतने अच्छे इंसानों के ऊपर फिल्में बन रही हैं. I just feel very honored to be here today, to be a part of the celebration for the release of the second movie that's coming out on the 9th of August. And CM sir, Honorable CM sir, congratulations. 2 साल हो गए, आपको पता भी नहीं चला, इतना टाइम बीत जाता जल्दी. Lekin I'm just excited, and it's so nice to see and hear good things about you performing the character. And it's very difficult to play real life character and do justice to it. And whatever I've heard from everyone out here about your performance, it makes me want to see the part 1 first and then the part 2. So all the best to the team, and let's just keep doing work like this. Thank you so much. नेहमीच कलाकार हिंदी में कर रहे हैं. धन्यवाद आपको. आणि मग पब्लिकच्या मागणीनुसार हा धर्मवीर पार्ट 2 आज पोस्टर लॉन्च झालाय, लवकरच तो रिलीज होईल. मी प्रसाद ओक यांना मनापासून धन्यवाद देईन यासाठी की त्यांनी कधी आनंद दिघे साहेबांना भेटले नव्हते, कधी त्यांनी दिघे साहेबांना बघितलं नव्हतं, कधी दिघे साहेबांशी ते बोलले नव्हते. प्रसाद बरोबर आहे. परंतु दिघे साहेबांची माहिती घेऊन त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांच्या बरोबर बोलून ते कसे चालायचे, कसे बोलायचे, कसे लोकांबरोबर वागायचे, त्यांची प्रत्येक जी काही आपण म्हणतो स्टाईल ही करणं म्हणजे अतिशय अवघड काम आहे.
एकदा आपल्या कुठल्या हॉटेलमध्ये आपला कार्यक्रम होता रे मंगेश? ब्लू सी मध्ये अंधार होता आणि प्रसाद समोरून आले. आल्यानंतर मला वाटलं दिघे साहेबच आले. मी ते माझं काय मला माहितच नाही, मी त्यांच्या पायालाच हात लावला. एवढं हुबेहूब दिघे साहेब त्यांची भूमिका केली. आणि एकनाथ शिंदेचा सुरुवातीचा काळ लोकांना, एकनाथ शिंदे आता म्हणजे आताच एकनाथ शिंदे माहिती आहे, पूर्वी एकनाथ शिंदे कसा होता, काय करत होता लोकांसाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, ते क्षितिजने दाखवलं. त्याचे मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा जो काही सिनेमा होतोय हा पण 2022ला पण सुपरहिट झाला. सर्व अवॉर्ड त्याला मिळाले, प्रसादला मिळाले, कलाकारांना मिळाले. झीने देखील खूप मदत केली आपल्या या सिनेमाला. आता ते सोबत त्याचं नावच आहे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. त्यांचा सिनेमामध्ये पहा तुम्ही, सिनेमामध्ये मी आता बोललं म्हणजे योग्य नाही, सिनेमा तुम्ही पाहिल्यानंतर आपल्याला कळेल. पहिला त्याच्यात असं लिहिलं होतं की गद्दारांना क्षमा नाही, आता आहे की हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. म्हणजे कसं तुम्ही याकडे बघता? साहेबांचा कामाची पद्धत अशी होती, जे समाजाशी गद्दारी करायचे त्यांना ते माफ करतात. त्यांचं कार्यकर्तृत्व आपण पहिल्या सिनेमात पाहिले नाही, दुसऱ्या सिनेमात देखील पहा. वैयक्तिक त्यांचं वैयक्तिक स्वतःसाठी कधी जगले नाहीत. ते दुसऱ्यासाठी जगणारं व्यक्तिमत्व होतं. स्वतःसाठी सगळे जगतात, पण दुसऱ्यासाठी जगणं किती कठीण असतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. नाही, जे प्रयत्न आता बघा आम्ही फिल्म सिटी जी मुंबईतली आहे ती डेव्हलप करतोय. एक त्याच्यामध्ये ज्या ज्या काही सुधारणा पाहिजे त्या करतो आम्ही. या सर्व मंडळींशी बोलून करू. ते ठाण्याला एक फिल्म सिटी करायचा विचार आहे. आणि यात हिंदी फिल्म इंडस्ट्री, मराठी फिल्म इंडस्ट्री यांना ज्या काही अडचणी आहेत हे सरकार सगळ्यांचं आहे. जसं सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, युवकांचं, तसं या सर्व इंडस्ट्रीचं पण आहे. ही मोठी इंडस्ट्री आहे, लाखो लोक याच्यामध्ये काम करतात. या इंडस्ट्रीला देखील आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिला. तुमच्या भाषणात अनेकदा नाही, याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगतो, आमचं सरकार बाळासाहेबांच्या विचारावर स्थापन झालेलं आहे. बाळासाहेबांचे विचार काय होते? कुठल्या एका धर्माच्या विरुद्ध त्यांचे विचार होते का? तर नाही. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्यायाविरुद्ध लढणं आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणं हे त्यांचं काम होतं. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही कधी सत्तेसाठी तडजोड करणार नाही, केली नाही. ज्यांनी कुणी केली त्यामुळे आम्ही सत्तेसाठी कधी तडजोड करणार नाही विचारांच्या बरोबर. आणि म्हणून धर्मवीरांचे विचार, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय. याचा प्रत्यय या निवडणुकीमध्ये आलेला आहे. सर, तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आता ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे की आज जागतिक कोटी दिवस आहे. आता त्यांचं आयुष्यात गेलं त्याच्यामध्ये, घेण्यामध्ये, जमा करण्यामध्ये आणि परदेशात ठेवण्यामध्ये. त्यांच्याकडून मी काय अपेक्षा करू? मी फक्त देण्याचं काम करतोय. आज जनतेला बघा, भरभरून अर्थसंकल्प, हा जो अर्थसंकल्प निश्चयाचा, निर्धाराचा अर्थसंकल्प आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही अर्थसंकल्प केला नाही. आज महिला भगिनी, ज्या माजी मुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण ह्याची त्यांनी हेटाळणी केली, पण बाहेर मी आल्यानंतर विधानभवनाच्या माझ्या बहिणींनी माझी ओवाळणी केली, मला राखी बांधली, हातभर राख्या बांधल्या. एवढ्या बहिणी तिथे उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे मला त्याच्यावर आज काही राजकीय बोलायचं नाही. मी आता अधिवेशन चालू आहे ना, तिकडे आपण काय बोलायला ठेवा. टायमिंग कुठेतरी रिलीज होण्याचा टायमिंग साधण्याचा प्रयत्न केलेला आहे का? चित्रपट
चित्रपटाचा आणि निवडणुकाचा काही अर्थाशी संबंध नाही. धर्मवीरांचा चित्रपट एका सिनेमामध्ये होऊ शकत नाही, म्हणून हा दुसरा आम्ही केलेला आहे. त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यासाठी हे केलंय. त्याच्यात कुठलाही राजकीय आणि निवडणुकांचा संबंध नाही. धन्यवाद. मीडिया एक विनंती. आज आपण काही प्रश्न उत्तर करूया नको, कारण ट्रेलर लॉन्चला काही उरणार नाही आणि ट्रेलर लॉन्च आपण खूप छान आणि उत्तम करणार आहोत. तुम्ही ट्रेलर बघून तुम्हाला उत्सुकता निर्माण होईल त्या चित्रपटामध्ये काय बघायला मिळणार. त्यामुळे आज आपण प्रश्नोत्तर करूया नको. धन्यवाद. आपण सगळे आला, मनापासून आभारी. गोडसे बैग गया